NS7 TV न्यूज। जय हिंद दोस्तों, NS7 TV न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहोत उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे। इथे एक आज नसबंदीचा कॅम्प घेण्यात आलेला होता उपजिल्हा रुग्णालयामार्फत। परंतु चालू कॅम्पमध्ये अशी घटना घडली की जी मशीन असते ती मशीन बंद पडली आणि एक पेशंटला त्या मशीनवरून बाहेर काढण्यात आलं। काही पेशंट सुमनी दिलेले होते, त्यांना सध्या ॲडमिटच ठेवण्यात आलेलं आहे असं ऐकण्यात आलेलं आहे। काय प्रकार आहे, काय झालं, आपण ऐकून घेऊ वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी। प्रकार होता मशीन बंद पडण्याचं काय कारण आहे आणि लोकांना याच्यात काय त्रास झालेला आहे? आज 23 डिसेंबरला आपल्या इथे एक लॅप्रोस्कोपीचं शिबिर घेण्यात आलेलं होतं। लॅप्रोस्कोपिक स्क्रीन असतं शिबिर घेण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जो 16 पेशंट झालेले होते, 17 पेशंट जो ऑपरेट होता त्या दरम्यान मशीनमध्ये टेक्निकल बिघाड आल्यामुळे त्याचं जे CO2 इन्सफलेशन असते ते बरोबर न होत असल्यामुळे ते प्रोसिजर पुढचे ते दुर्बिणद्वारेची शस्त्रक्रिया आहे त्या पुढील पेशंटसाठी बंद करण्यात आले। आणि आपल्याकडे जे ऑपरेशन्स तर झाले, जेवढे 16 लोकांचं झालेलं होतं, 17वर चालू असताना एक प्रॉब्लेम झालेला होता। त्यानंतर जे आपले जे 4 लोक आहेत त्यांनी विलिंगनेस दाखवल्यामुळे आपण त्यांचे 4 लोकांचे ओपन TL केले आणि बाकीच्यांना पुढच्या कॅम्पसाठी आता बोलावलं। ज्या